हाय हॅलो योगीज क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण टॉपिक घेणार आहोत तो म्हणजे इनफर्टिलिटी. म्हणजे हा अनुभव तुम्हाला सगळ्यात म्हणजे तुम्हाला माझ्या थंबनेलवरून लक्षात आलाच असेल. तर हा म्हणजे माझी अशी जर्नी आहे की मी स्टार्टिंगला म्हणजे माझं लग्न झालं आणि त्यानंतर मी हा विचार केला, अरे आम्ही इतक्या लवकर बाळ नको. तर त्यामुळे आम्ही तो प्लॅन केला, पण अनप्लॅन आम्हाला प्रेग्नन्सी राहिली आणि मला लग्नाच्या 6 मंथमध्ये प्रेग्नन्सी राहिली. आणि मी खूप आनंदी होते, कारण की आईसाठी हा अनुभव खूप छान महत्त्वाचा असतो. कारण की प्रत्येक ज्यांना प्रेग्नन्सी राहते त्यांना एक आनंदच असतो. तर त्यानंतर मला प्रेग्नन्सी राहिली. मी त्याच्यानंतर मला 1.5 महिन्याच्या नंतर माझ्या बाळाचे हार्टबीट्स नाही आले. मग खूप सारे डॉक्टर्स मला म्हटले की म्हणजे मी डॉक्टर म्हणजे मी फर्स्टली पुण्यामध्ये टेस्ट केली. मग तर तिथे मला कळालं की मला माझ्या बाळाची हार्टबीट्स नाही आहेत. मग मी औरंगाबादला आले आणि तिथं आल्यावर मी चेक केलं. तर तिथेसुद्धा त्यांनी सांगितलं की हे बाळाची हार्टबीट्स येणार नाही आणि हा बाळ ब्लाइटेड ओम आहे, त्याच्यामुळे याची काय ग्रोथ होणार नाही आहे, तर तुम्हाला हे ॲबॉर्शन करावं लागेल. तर माझ्यासाठी खूप सॅड फेज होती, कारण की एक तर फर्स्ट टाईम मला प्रेग्नन्सी राहिली आणि त्यात अशी न्यूज कळाली. मी खूप मेंटली अशी डिस्टर्ब झाले. खूप मला त्रास झाला. फिजिकली तर त्रास होताच, पण मेंटली मी खूप म्हणजे टेन्शनमध्ये राहिले. असं करत माझं ॲबॉर्शन झालं आणि त्याच्यानंतर मी रिकवर होण्यासाठी मी प्रयत्न करत होते. माझं हजबंड, माझी फॅमिली मला मदत करत होती आणि असं करता करता माझी जर्नी मग नंतर परत मला काही महिन्यानंतर परत प्रेग्नन्सी झाली. पण त्यावेळेस मला प्रेग्नन्सी ठेवता येणार नव्हती, कारण की मला घशाचं इन्फेक्शन झालं होतं. तर त्यामुळे मला प्रेग्नन्सी ठेवताच येणार नव्हती. पण तीसुद्धा माझी ब्लाइटेड ओव्हम होते. तर मग माझी परत सेकंड टाईमला जर ब्लाइटेड ओव्हम झाली आहे प्रेग्नन्सी, तर मग माझ्या गायनीचं म्हणणं होतं की आता कार्योटायपिंग टेस्ट करावं लागेल, कारण की हे प्रॉब्लेम दिसतो आहे. पण आमचं असं होतं की डॉक्टरचं म्हणणं होतं की अरे तुम्ही नात्यात आहेत का? तर मग नात्यात तर नव्हतोच आम्ही जवळच्या की म्हणजे प्रॉब्लेम यायला. मग कार्योटायपिंग टेस्ट केली तर त्याचा काहीच रिझल्ट नाही आला, म्हणजे तो व्यवस्थित होता. मग कार्योटायपिंग टेस्ट तर व्यवस्थित आला. त्याच्यानंतर आमची ब्लड ग्रुप चेक झाली, तर ब्लड ग्रुप व्यवस्थित होते. त्याच्यानंतर माझं HB चेक झालं. खूप साऱ्या टेस्ट व्यवस्थित झाल्या आणि मला मेन म्हणजे होता थायरॉईड. तो थायरॉईड पण मला एक कारण असं वाटत होतं की अरे म्हणजे डॉक्टरला वाटत होता की थायरॉईड पण मे बी कारण असू शकतो, पण तोसुद्धा व्यवस्थित. मग असं करता करता आम्ही पुण्याला राहत होतो. मग पुण्याला माझ्या काही टेस्ट करण्यात आल्या, जे की अँटीबॉडीजच्या टेस्ट होत्या. जे IgG ही सगळे जी मला टेस्ट करण्यास सांगितले, ते सगळे माझे रिपोर्ट व्यवस्थित होते. मग मला डॉक्टरचं म्हणणं होतं की तुम्ही पुण्याची जी डॉक्टर्स होत्या माझ्या, तर त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही नॅचरली वेमध्ये जा, प्रेग्नन्सी राहून जाईल, याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. असं करता करता माझे काही दिवस असेच गेले. पण मग मला थोडंसं टेन्शन यायला लागलं की अरे म्हणजे इतके दिवस झालेत, आता जवळपास वर्ष होत आलेलं माझी ॲबॉर्शन होऊन, मग अजूनही मला का प्रेग्नन्सी राहत नाही आहे. आणि मग आम्ही डॉक्टर स्विच केली. मग माझे फ्रेंड्सचे होते जे, तिची ट्रीटमेंट चालू होती. मग मी त्या डॉक्टरकडे स्विच केली आणि त्या डॉक्टरने आम्हाला खूप पॉझिटिव्ह वेवनी मला सांगितलं, मला खूप समजून सांगितलं, अरे तुझं काही इतकं एज नाही आहे की तू इतकी घाबरती आहेस की प्रेग्नन्सीसाठी. खूप साऱ्या ज्या बायका आहेत ते 44-45मध्ये सुद्धा कन्सीव्ह करतात. तुझं तर 30पर्यंतच आहे, तर काही प्रॉब्लेम येणार नाही. मग असं करत करत प्रेग्नन्सीचा जर्नी स्टार्ट होती. मी खूप साऱ्या गोष्टी स्टार्ट केल्या, एक्सरसाइज स्टार्ट केली. मी खूप सारे यूट्यूबला व्हिडिओ बघत होते. मी मेंटली म्हणजे अशी फ्रस्ट्रेटेड झालेली होते. आणि माझे हजबंड मला सतत म्हणायचे, अरे काही नाही, प्रेग्नन्सी राहून जाईल. पण आपण एक बायका आहोत, आपल्याला एक टेन्शन असतं की अरे आपल्याला प्रेग्नन्सी का राहत नाही आहे. कारण की आपण बघतो आपल्या सोबतचे फ्रेंड्स असतात की त्यांना कन्सीव्ह झालेलं असतं, बाळ असतं, आणि आपण त्यांच्याकडे बघून आपल्यालाही टेन्शन येतं, अरे आपल्याला का नाही आहे, आपल्यालाही एक मातृत्वाचा आनंद हवा आहे की नाही. मग असं करत मी त्या ट्रीटमेंटपर्यंत गेले. मग त्या मॅडमनी मला पॉझिटिव्ह वेमध्ये खूप आणण्याचा प्रयत्न केला. खूप साऱ्या काही परत टेस्ट करण्यात आल्या, त्यासुद्धा व्यवस्थित आल्या.
तर आता नेक्स्ट कोणत्या टेस्ट होत्या, त्या कशाप्रकारे मला पुढचं काय जर्नीमध्ये माझी स्टार्ट होणार होती, तो व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओची वाट बघावी लागेल. तर चला तर मग व्हिडिओला शेवट करूया आणि माझ्या अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी योगीज क्रिएशन्स बघत राहा. थँक्यू.